थँक्यू डीजे. खूप चांगले गाणी या ठिकाणी वाजलं. वेलकम बॅक आलेले सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 3. एक मिनिट चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला होते सुरुवात JCC विपक्ष JKCC सिनियर या दोन संघादरम्यानचे मॅच आहे. दोन विजयी संघांमधील मॅच आपण या अगोदर बघितली आणि त्या मॅच मध्ये विजयी होत असताना निर्मल सम्राट हा संघ ग्रुप ई मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ आपण बघितला. पहिल्या चेंडूवरती विजयने चेंडूला पाठवले एका धावेसाठी. बघा फक्त टच केलं परंतु चेंडू किती लांब गेलाय. एक धाव येताना पाहायला मिळाली. JKCC सिनियर या अंगामध्ये दोन संघ रजिस्टर्ड झाले होते आणि त्याच्यामधून JKCC सिनियर याला काही स्पर्धांमध्ये आपण बघितलं पायवरच्या चेंडूला लेग ब्रेक करण्यासाठी जात होते परंतु चेंडू गंभीरच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत एक धाव येत असताना दिसते. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 3 ज्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसापासून आपण बघितलं खूप साऱ्या संघाची इथे उपस्थिती आणि ते संघ इथे उपस्थित झाल्यानंतर त्याने दाखवलेला तो खेळ आणि त्या खेळामुळे प्रसन्न झालेलं इथलं वातावरण. या वातावरणाला बघता ज्या पद्धतीनं या वर्षाचं आयोजन JKCCनं केलंय त्या आयोजनाला खरोखरच एक सॅल्यूट आहे. कारण जे प्लेयरसाठी स्टँड, प्लेयर डगआउट, प्रेक्षकांसाठी स्टँड आहे, प्लेयर डगआउट, त्यानंतर स्क्रीन म्हणा, आमचं व्यासपीठ म्हणा, एंट्री म्हणा, सगळं आणि जे ग्राफिक्स बनवले ते खूप चांगलं आणि त्यानंतर सर्व स्पॉन्सरचे पॅनल्स आणि हा सुंदर देखावा. काल सुद्धा म्हटलं होतं की ड्रोन व्ह्यू जर याचा घेतला तर आपल्याला हे मिनी स्टेडियम वाटेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जास्त काही मेहनत घेतली नाही त्या चेंडूवरती, फक्त धावण्यासाठी मेहनत खूप मोठी गेली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती JKCC सिनियर या संघाच्या. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक JKCC क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक अर्नाळा गावाची शान JKCC चा संघ महान पुन्हा कोलीवाड्याची शान JKCC. थँक्यू. काय जबरदस्त गाणं. आज वेगळं गाणं वाजतंय. काल वेगळं होतं, आज वेगळं होतं. आणि एकूण किती गाणी? 3 दिवसाला 3 वाजणार. क्या बात है. येस, चॅलेंजिंग ओव्हर आणि आशिषला चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आपण पाहतोय. स्वप्नील बोने यावेळेला त्या कटघऱ्यामध्ये आलेले आहेत. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेतली जाते आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 9 धावा मारणं अनिवार्य असतात. जर का 9 धावा झाल्या तरच तुम्हाला 2 धावा मिळतील एक्स्ट्रा, नाही तर तुमच्या 2 धावा मायनस होतील. आणि सारखं आमचे पार्टी नेटवर्कचे ऑपरेटर सुद्धा दाखवतात त्या स्क्रीनवरती चॅलेंजिंग ओव्हर, गोल्डन वर्ड्स तिथे लिहिले जातात. चेंडूला अडवलं गेलं जितू पाटील यांच्याकडून. आज JCC मध्ये भरपूर दिवसानंतर येणाऱ्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. मागे अभिषेक सिंग आहे, समोर जितू पाटील आहे. समोर हातामध्ये चेंडू, रनआउटची संधी. विजय क्रीज सोडून आल्याने जोपर्यंत एसटीला चेंडू लावतील तोपर्यंत गडी बाद होतोय. फलंदाज बाद होत असताना मोठ्या विकेटचं पतन, मोठा हादरा JKCC सिनियर या संघाला. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये मिलिंद पाटील यांना आपण पाहतोय आणि मिलिंद पाटील मैदानात आल्यानंतर एकेकाळचा JKCCचा फ्रंटलाईन बॉलर जो पहिले षटक हाताळण्यासाठी यायचा तो फलंदाज म्हणून आता आलाय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा झाल्यात म्हणजेच
8 धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळणार आहे. 2 धावा मायनस, म्हणजेच चॅलेंजिंग ओव्हर मध्ये दिलेलं चॅलेंज कंप्लीट केलेलं नाहीये. अभिषेक सिंग नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. फुलटॉस बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला अडवलं गेलं. अरुण करवी तोपर्यंत कोणती धाव येताना दिसत नाहीये. चॅलेंजिंग ओव्हरचा कालचा इफेक्ट आपण सर्वांनी बघितला आणि आज त्याचा इफेक्ट किती प्रमाणात राहिलाय मगाच्या षटकामध्ये आपण पाहिलं. आता तो इफेक्ट कितपत आहे विवेक पाटील यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. चेंडू मागे निघून गेला आणि एक धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होताना जरूर दिसेल. चेतन कदम आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आज आहेत. आज बघा मुख्य स्क्रीनवरती सुद्धा आपण त्यांना पाहतोय. 2 चेंडूमध्ये एकच धावाले. ओ क्या बात आहे. बाहेर कट होणारे चेंडू. अभिषेक सिंग आपल्या जुन्या काहीसा अवतारामध्ये गोलंदाजी करतात असं म्हणावं लागेल. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, गंभीर चेंडूला अडवलं. फेकी वेगानं रनआउटची संधी पंचांनी बोट हवेमध्ये दाखवलंय. म्हणजेच काय तर फलंदाज दर्शन बाद. फलंदाज दर्शन बाद झाला आणि दर्शन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल सचिन पाटील. कालपर्यंत वाईट सचिन घरत माफ करा, कालच्या दिवसभरामध्ये व्हाईट कपड्यांमध्ये म्हणजे व्हाईट शर्ट मध्ये असणारा व्यक्ती आज आपल्या संघाची जर्सी घालून मैदानामध्ये आलाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आला डायरेक्ट. ओहो हो हो फेकी झाली परंतु कोणतीही धाव नाही. फक्त एक धाव अभिषेक सिंगने आतापर्यंत खर्ची केली आहे 5 चेंडूंमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू बाकी, मागे चेंडू निघून गेलाय. वरूनची फेकी. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती JKCC सिनियर. वरूनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. नन्ना मन्ना जादूगर JCCचा. बघूयात कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला चेंडू, रनआउटची संधी. ओ जोपर्यंत एसटीला चेंडू लावतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. बघा परफॉर्मन्स पेक्षा या खेळाडूचा कॉन्फिडन्स. रेफर केलंय, रनआउटचे रेफर केलंय फिल्डिंग टीमनं. चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. बघूयात नक्की काय घडलं होतं. पहिला चेंडू वरून हाताला, त्याला टॅप करत असताना मिरेने खेळलं जरूर परंतु धाव घेत असताना थोडीशी अडचण. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 3 उद्याच्या दिवशी विशेष आहे. विशेष आहे म्हणजे ज्यावेळेला हे क्वालिफाय करणारे संघ येतील त्यावेळेला त्या संघांना इथं अजून काय नवनवीन बघायला मिळेल हा सस्पेन्स आहे. हे सस्पेन्स आहे आणि त्यामुळे नवनवीन गोष्टी उद्याच्या दिवसामध्ये होणार आहेत आणि त्याची तयारी सुरू झाली आहे. JKCCच्या सर्व बाकीच्या खेळाडूंकडून, जे खेळत नाहीत त्यांच्याकडून. जे खेळत आहेत ते आता तयारीला लागलेत प्लॅनिंगच्या. त्यामुळे एक एक करून बाजूला गेलाय. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग या वर्षीचा थाट काहीसा न्यारा आहे, वेगळा आहे. ओ फलंदाज बाद. मिलिंदला मैदान सोडावं लागेल. अजून एका विकेटचं पतन. खुश झालाय, वरूनच्या चेहऱ्यावरती हसू आहे आणि ते हसू सांगून जाते की किती आनंदी येतो या विकेटला घेतल्यानंतर. सर्वात मोठी बाब काय तर मगाशी समोरच्या दिशेनं उभा राहत असताना त्याने केलेली ती फिल्डिंग, स्वतःच्या हातामध्ये चेंडू येत असताना न डगमगता चेंडूला अडवणं, झेल नाही झाला वेगळी बाब. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलंय. सचिन घरत यांना सुद्धा माघारी परतावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. गॉन. वातावरण टाईट, त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर, असे आले गेले भरपूर. थँक्यू.
आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. ऑफकोटर चेंडू आकाशने यावेळेला टोलाला जरूर जितूच्या हातामध्ये चेंडू गेला. रनआउटची संधी. ओ फेकी झाली. फक्त एकच सिंगल धाव मिळेल. स्ट्राइक रोटेट केली गेली. नवीन फलंदाज हार्दिक स्ट्राइक एंडवरती असतील. जे नॉन स्ट्राइक एंडवरती आपल्याला मगाच्या चेंडूवरती उभं राहताना पाहिलं. मिलिंदच्या जागेवरती ते आले होते. पुन्हा एकदा ऑफकोटर चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. अरुण पाटीलने फेकी केली. पुन्हा एकदा यशनी भाकरणी गेली आणि फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आमचे साऊंड पार्टनर सुद्धा खूप चांगले आहेत. आज प्रवीणला बोलावलं गेलं आणि त्यामुळे प्रवीण सुद्धा आपल्या त्या नावाला साजेसा. ओ व्हॉट ऑफ कटर. आतमध्ये येणारा चेंडू यष्टीवरती. फलंदाज बाद. आकाशला मैदान सोडावं लागतंय. 4 षटकं संपलीत. या षटकामध्ये आल्या 4 विकेट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाव आहेत 12. 13चं लक्ष ठेवलं गेलंय ते जेकेसीसी सिनियर या संघाच्या वतीनं JCC या संघासमोर. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. चर्चा होणार आहे. तुर्तास चेतन कदम प्रॅक्टिस करण्यासाठी आलेले आहेत. सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा आजचा दिवस ते 12 संघ. पहिले 4 झाले. तेथून 2 संघ क्वालिफाय होताना दिसले. आता दुसऱ्या आपण 4 मध्ये आहोत जिथे E ग्रुप खेळतोय. यानंतर F ग्रुपला आपण बघणार आहोत आणि F ग्रुप नंतर उद्याच्या दिवसाची तयारी म्हणजेच ड्रॉ आज टाकला जाईल. उद्याच्या मॅचचं शेड्यूल सर्वांपर्यंत पोहोचेल आणि त्या शेड्यूल प्रमाणे दिलेल्या वेळेत मॅच चालू होणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. एका बाजूला स्वप्नील बोने, दुसऱ्या बाजूला रुपेश सोनार आणि गोलंदाजी मार्कवरती दर्शन यांना आपण पाहतात. काल उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न दर्शन यांचा. पहिला चेंडू खेळपट्टीच्या डायरेक्टली बाहेर. 1+1 अशा 2 धाबा आणि सोने पे सुहागा म्हणजे काय तर नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. 2 धाबा आल्यात. आधीच धाबा एवढ्या कमी आणि त्या कमी धाबांना वाचवण्यासाठी ही जी सुरुवात झाली आहे ती मात्र खूप खराब आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू पंच वाईड दर्शवतात आणि दर्शनने मात्र खराब चेंडू हाताळलाय. JKCC अर्नाळा हा संघ थोडा आता अडचणीमध्ये. आतमध्ये येणारा चेंडू आणि कट करणारा हा चेंडू सेफ म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता होती. JCC पुन्हा या सामन्याला तितका लांब घेऊन जाणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न असेल. तुर्तास 2 चेंडूचा खेळ झाला. धावपल करते आहेत 4. चांगली सुरुवात. ग्रेट स्टार्ट. आणि आता चॅलेंजिंग ओव्हर नसताना सुद्धा खेळाडू हे पुढे बोलावण्यात आले. शॉटमध्ये क्षेत्ररक्षण लगावण्यात आले. स्वप्नील बोडे बघूयात कशा धाटणीची बॅटिंग करतात. फुल टॉस इन टू द गॅप. फॉरन्स चौकार. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात. स्वप्नील बोले पुन्हा एकदा. या वेळेला दर्शनने पुन्हा एकदा चेंडू नोच्या रूपाने हाताळला. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. विजयचं लवकर बाद होणं काय तिथे धावांना रोख लगावताना दिसलं होतं का? येस नक्कीच. दर्शनाने विजयमध्ये पार्टनरशिप चालली. ओ कडक. फलंदाज बाद नाही होऊ शकणार. डोंट वरी. फ्री हिट आहे म्हणजे ज्या काही पिपाने वाजल्या त्या व्यर्थ गेल्या. संतूर धावपलकती धावा जर आपण पाहिल्या तर धावपलकती धावा आहेत 10. अजूनही 3 धाव्यांची गरज. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. दर्शन यांचा
रुपेश सोनार याने समोरच्या दिशेने चेंडूला तटवलं आणि मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला JCC या संघानं JKCC सिनियर पराभवाच्या छायेमध्ये आणि त्याच बरोबरीने या स्पर्धेबाहेर. चला रेहान दुर्गेश 11 संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर वरुण ठरतोय मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या षटकामध्ये आल्यात 2 विकेट ज्याने मिळवल्या आणि 2 रनआउट त्याच्या षटकामध्ये आल्या होत्या. वरुण आपण मंचावरती यायचंय. मॅन ऑफ द मॅचची जर्सी, त्याचबरोबरीनं ॲक्वा पॅलेस फ्री पास आणि त्यानंतर आमच्या राणोबा इव्हेंटचा मेडल देऊन गौरव करण्यात येईल. सुलेमान वेलकम. मी विनंती करेल मंचावरील उपस्थित मान्यवर